मित्रमैत्रिणींनो नमस्कार। आज आपण अशा वळणावर उभे आहोत जिथे भारताची शिक्षण व्यवस्था ही फक्त शिक्षण व्यवस्था राहिलेली नाही, तर ती देशाच्या भविष्याचा सर्वात मोठा प्रश्न बनलेली आहे। एकेकाळी जवाहरलाल नेहरू यांच्या काळात शिक्षणाला राष्ट्र निर्मितीचा पाया मानलं गेलं होतं। म्हणजे ज्या वेळेला स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांच्यासमोर खूप मोठं आव्हान होतं, कारण देशातील जवळजवळ 90% जनता ही निरक्षर होती, फक्त 10%च जनता साक्षर होती। त्यामुळं जवाहरलाल नेहरू यांनी शिक्षणाचं महत्त्व समजून घेऊन देशाला प्रगतीपथावर न्यायचं असेल तर शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीला दिलं पाहिजे याची गरज समजून घेऊन त्यांनी IIT, IIM, वैज्ञानिक संशोधन संस्था, सार्वजनिक विद्यापीठ उभा केली। त्या काळात सुविधा कमी होत्या, पण शिक्षणामागची नियत स्वच्छ होती। देश घडवायचा आहे आपल्याला, देश प्रगतीपथावर न्यायचा आहे आपल्याला। या शिक्षकाला समाजात मान होता, सरकारी शाळेतून अधिकारी निर्माण होत होते आणि विद्यार्थ्याला फक्त नोकरी नाही तर विचार करण्याची ताकद दिली जात होती शिक्षणामधून। पण गेली 10-15 वर्ष शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारीकरण, खाजगीकरण किंवा होत आहे। पेपरफुटी असेल, कोचिंग माफियाचे राज्य असेल आणि भ्रष्टाचार वाढताना या शिक्षण व्यवस्थेमध्ये दिसत आहे। आज अनेक पालक कर्ज काढून मुलांना शिकवतात, पण त्यानंतर ही गुणवत्तेची हमी नाही। 2015 पासून देशभरात विविध भरती आणि प्रवेश परीक्षांच्या पेपरफुटीची अनेक प्रकरणं समोर आली। महाराष्ट्रात बघा, MPSC असेल, आरोग्य भरती असेल, शिक्षक भरती असेल, पोलीस भरती असेल आणि वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेवर वारंवार होणारे प्रश्न जे उपस्थित झाले ते असतील। 2024 मध्ये नीट UG 2024 कॉन्ट्रोवर्सी प्रकरण देशभर गाजलं। 2024 मध्येच 5 मे 2024 रोजी झालेल्या परीक्षेनंतर प्रश्नपत्रिका फुटल्याचे आरोप, काही केंद्रावरील अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रकरण हे गेलं। बिहार, गुजरात आणि इतर राज्यात अटकही झाल्या। त्याआधी 2021 मध्ये महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या गेल्या आणि व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले। अनेक विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्ष मेहनत घेतली, पण भ्रष्ट व्यवस्थेमुळे त्यांचा विश्वास तुटला। आज समाजात अशी चर्चा उघडपणे होते। काही कोचिंग माफिया असतील, काही प्रभावशाली लोक असतील, भ्रष्टाचार असेल शिक्षणातला, काही भ्रष्ट अधिकारी असतील, शिक्षणाला व्यवसाय बनवत आहेत। महाराष्ट्रातील काही चर्चित नावाबद्दल सोशल मीडियावर आणि जनतेमध्ये आरोप प्रत्यारोप झालेले आहेत। लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की मेहनती विद्यार्थ्यांचं भविष्य खरंच सुरक्षित आहे का हो? आणि इथंच सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, शिक्षक, अधिकारी किंवा डॉक्टर होण्यासाठीची प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात असेल तर उद्या आपल्या जीवाची जबाबदारी कोण घेणार आहे? ही लोक घेणार आहेत का आपल्या जीवाचे अधिकारी? गुणवत्तेवर खरंच गुणवत्तेवर आलेले आहेत का हे डॉक्टर झालेले आहेत ते? डॉक्टर हा फक्त पांढरा कोट घातलेला माणूस नसतो, त्याच्या हातात एका जीव असतो, जीवन मरणाचा प्रश्न असतो। हा फक्त पगार घेणारा कर्मचारी नसतो, तो संपूर्ण पिढी घडवणारा राष्ट्र निर्माता असतो शिक्षक। तर आज शिक्षण व्यवस्थेला आतून ज्यांनी पोखरलेलं आहे त्यांच्यावर कठोर कारवाई का होत नाहीये? परदेशात बघा, छोटा शैक्षणिक जरी काहीतरी घोटाळा झाला तर त्याची जबाबदारी शिक्षण मंत्री नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देतात। मग भारतात लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आल्यानंतर ही जबाबदारी निश्चित का होत नाहीये? आज विद्यार्थ्याकडे मोबाईल आहेत पण दिशा नाही, डिग्री आहेत पण कौशल्य नाही, माहिती आहे पण मूल्य नाही। ग्रामीण भागात अजूनही शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे, इंटरनेटचा अभाव आहे, मोडकळीस आलेल्या इमारती आहेत आणि असमानता आहे। तर शहरामध्ये शिक्षक लाखोंच्या फीस मध्ये उपलब्ध आहे। एका बाजूला AI, कोडिंग आणि डिजिटल इंडियाच्या घोषणा आहेत, तर दुसऱ्या बाजूला गरीब विद्यार्थी फॉर्म भरण्यासाठी पैसे शोधत आहेत। ही फक्त शिक्षणातील दरी नाही,
हा भारताच्या भविष्याचा प्रश्न आहे. जर खरंच देश महासत्ता बनवायचा असेल तर सर्वात आधी शिक्षण व्यवस्था प्रामाणिक करावी लागेल. पेपरफुटी करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. शिक्षणातील भ्रष्टाचाराविरुद्ध जलद न्याय व्यवस्था उभारली गेली पाहिजे. शिक्षकांना राजकीय दबावातून मुक्त केलं पाहिजे आणि सरकारी शिक्षण इतकं मजबूत केलं पाहिजे की गरीब मुलांचं स्वप्न पैशाअभावी मरू नये. कारण लक्षात ठेवा, देश फक्त सीमावरून लढाया होऊन तुटत नाहीये, तर तो शिक्षणातील भ्रष्टाचारामुळे आतूनही तुटतो. आणि जर आजही आपण शांत बसलो तर उद्याची पिढी आपल्याला माफ करणार नाही. तुम्हाला या सर्वांबद्दल काय वाटते? सध्या जे महाराष्ट्रात आणि देशभरात नीट प्रकरण गाजत आहे, नीट पेपर फुटीचं, तर हे जे कोचिंग क्लासेसचे माफिया आहेत त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःचे किसे भरण्यासाठी भरमसाठ विद्यार्थ्यांकडून फी भरून घेतली, शिवाय पेपरफुटी केली. जर असे विद्यार्थी जर डॉक्टर होणार असतील तर आम्ही ज्या डॉक्टरांकडे जातो ते प्रत्येक डॉक्टर संशयाच्या भोवऱ्यात अडकणार आहेत. आम्ही प्रत्येक रुग्ण त्यांच्याकडे संशयितदृष्ट्या बघणार आहे. कारण हा डॉक्टर खरंच त्या मोठेगावकरांच्या क्लासमधून तर झालेला नाही ना? हा प्रश्न प्रत्येक भारतीयांच्या मनात येणार आहे. तर तुम्हाला या सर्वांबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या भागात इतकंच. थांबते.